नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण जानेवारी 11 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की रातापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे, ज्याचे नामकरण नुकतेच डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या नावावर करण्याची घोषणा झाली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी मध्य प्रदेश। या प्रश्नासंबंधी माहिती: मध्य प्रदेश सरकारने रायसेन जिल्ह्यातील रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलून प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। डॉक्टर वाकणकर यांनीच 1957 मध्ये भीमबेटका येथील जागतिक वारसास्थळाचा शोध लावला होता, जे या अभयारण्याला लागूनच आहे। रातापानी हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे व्याघ्र अभयारण्य असून ते भोपाळच्या अगदी जवळ आहे। आता पुढील दुसरा प्रश्न बघूया। आयईडी विरोधी सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी गृह मंत्रालयाने कोणते पोर्टल लॉन्च केले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए NIDMS, बी SAFEINDIA, सी BOMBTRACK, डी DDATA। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए NIDMS। या प्रश्नासंबंधी माहिती: केंद्रीय गृह मंत्रालयाने नॅशनल आयईडी डेटा मॅनेजमेंट सिस्टम NIDMS हे पोर्टल लॉन्च केले आहे। हे पोर्टल नॅशनल बॉम्ब डेटा सेंटर NBDC द्वारे विकसित केले गेले आहे, जे NSG नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या अंतर्गत येते। या पोर्टलचा मुख्य उद्देश देशभरातील आयईडी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस संबंधित घटनांचा डेटा संकलित करणे आणि सुरक्षा यंत्रणांना रिअल टाइम माहिती पुरवणे हा आहे, जेणेकरून दहशतवादी कारवायांना आळा घालता येईल। आता पुढील तिसरा प्रश्न बघूया। नाबार्ड नुकतेच 230 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कोणत्या राज्याला मंजूर केले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए सिक्कीम, बी आसाम, सी मिझोराम, डी मेघालय। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मिझोराम। या प्रश्नासंबंधी माहिती: नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकने मिझोराम राज्याला ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 230 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे। हा निधी प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि पाणीपुरवठा प्रकल्प सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे। नाबार्डबद्दल थोडक्यात: नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली असून याचे मुख्यालय मुंबई येथे आहे। ही संस्था ग्रामीण भारतातील विकास आणि पतपुरवठ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते। आता पुढील चौथा प्रश्न बघूया। महाराष्ट्र सरकारने वृद्धांच्या मदतीसाठी कोणती नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए मुख्यमंत्री वृद्धाश्रम सेवा, बी श्रावण बाळ पेन्शन, सी केअर इकॉनॉमी, डी वयोवृद्ध सहायता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी केअर इकॉनॉमी। या प्रश्नासंबंधी माहिती: महाराष्ट्र सरकारने नुकतेच वृद्धांच्या आणि आजारी व्यक्तींच्या देखभालीसाठी केअर इकॉनॉमी धोरण राबवण्याची घोषणा केली आहे। या सेवेअंतर्गत वृद्धांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित केअरगिव्हर्स तयार केले जातील। यामुळे ज्येष्ठांना त्यांच्या घरीच वैद्यकीय आणि इतर मदत मिळणे सोपे होईल। या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। विशेषतः महिला आणि तरुणांना या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगाराशी जोडले जाईल। इतर माहिती: मुख्यमंत्री वयोश्री योजना ही देखील महाराष्ट्रातील ज्येष्ठांसाठी 65 वर्षांवरील एक महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये त्यांना आरोग्य उपकरणे खरेदी करण्यासाठी 3000 रुपयांची मदत दिली जाते। आता पुढील पाचवा प्रश्न बघूया। विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी FPIS पूर्णपणे डिजिटल ऑनबोर्डिंग सुरू करणारी बँक कोणती? यासाठी खालील पर्याय आहेत: ए ICICI बँक, बी कोटक महिंद्रा बँक, सी HDFC बँक, डी ॲक्सिस बँक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कोटक महिंद्रा बँक। या प्रश्नासंबंधी माहिती: कोटक महिंद्रा बँक ही विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स FPIS पूर्णपणे डिजिटल ऑनबोर्डिंग सुविधा सुरू करणारी देशातील पहिली बँक ठरली आहे। या सुविधेमुळे आता विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया प्रत्यक्ष हजर न राहता अत्यंत जलद आणि सुलभ पद्धतीने पूर्ण करता येईल। हे पाऊल भारताच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस व्यवसाय सुलभता धोरणाला बळकटी देण्यासाठी उचलण्यात आले आहे। आता पुढील 6वा प्रश्न बघूया। ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स 2026 अहवाल कोणत्या संस्थेने 11 जानेवारीला प्रसिद्ध केला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए जागतिक बँक वर्ल्ड बँक, बी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF, सी जागतिक व्यापार संघटना WTO, डी आशियाई विकास बँक ADB।
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए जागतिक बँक, वर्ल्ड बँक. या प्रश्नासंबंधी माहिती. जागतिक बँकेने वर्ल्ड बँक 11 जानेवारी 2026 रोजी आपला फ्लॅगशिप अहवाल ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 2026 मधील जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज आणि विकसनशील देशांसमोरील आर्थिक आव्हानांचे विश्लेषण करण्यात आले आहे. अहवालानुसार भारताचा विकास दर हा प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक बँकेबद्दल स्थापना 1944, मुख्यालय वॉशिंग्टन DC, अमेरिका. सध्याचे अध्यक्ष अजय बंगा आहेत. आता पुढील 7वा प्रश्न बघूया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन मुख्य निवडणूक अधिकारी CEO नियुक्त झाले आहेत? यासाठी खालील पर्याय आहेत. ए चंदीगड, बी दिल्ली, सी पुद्दुचेरी, डी लडाख. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी दिल्ली. या प्रश्नासंबंधी माहिती. भारतीय निवडणूक आयोगाने नुकतीच अशोक कुमार 2006 बॅचचे IAS अधिकारी यांची दिल्लीचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी CEO म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी ॲलिस वॉज यांची जागा घेतली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी हे राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात, ज्यामध्ये मतदार यादी अद्ययावत करणे आणि निवडणुकांचे आयोजन करणे यांचा समावेश असतो. आता पुढील 8वा प्रश्न बघूया. भारताच्या कोणत्या शेजारील देशाने 11 जानेवारी 2026 रोजी नॅशनल डिजिटल करन्सी CBDCचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए श्रीलंका, बी भूतान, सी नेपाळ, डी बांगलादेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी भूतान. या प्रश्नासंबंधी माहिती. भूतान या देशाने त्यांच्या नॅशनल डिजिटल करन्सी CBDC म्हणजेच डिजिटल एन्गुलट्रमचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या टप्प्यात भूतानच्या मध्यवर्ती बँकेने रॉयल मॉनिटरी ऑथॉरिटी रिअल टाइम रिटेल व्यवहार आणि आंतरबँक देयकांचे यशस्वी परीक्षण केले. डिजिटल चलन स्वीकारण्यामध्ये भूतान हा दक्षिण आशियातील आघाडीच्या देशांपैकी एक ठरत आहे, ज्यामुळे तेथील आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता आणि वेग येणार आहे. आता पुढील 9वा प्रश्न बघूया. कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला 11 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए डॉक्टर सुब्रमण्यम राजुल, बी डॉक्टर अनिता देसाई, सी डॉक्टर समीर शहा, डी डॉक्टर विक्रम सरोज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए डॉक्टर सुब्रमण्यम राजुल. या प्रश्नासंबंधी माहिती. भारतीय वंशाचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम राजुल यांना अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन NSF कडून दिला जाणारा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या नॅनो टेक्नॉलॉजी आणि क्वांटम फिजिक्स क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी देण्यात आला आहे. नॅशनल सायन्स फाउंडेशन ही अमेरिकेची एक प्रमुख सरकारी संस्था आहे, जी विज्ञानाच्या सर्व क्षेत्रातील वैद्यकीय सोडून संशोधनाला चालना देते. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत जानेवारी 11 रोजी महाराष्ट्रातील किती महिला बचत गटांना ड्रोनचे प्रशिक्षण पूर्ण झाले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए 500, बी 1000, सी 1500, डी 2000. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 1000. या प्रश्नासंबंधी माहिती. नमो ड्रोन दीदी योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणे आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा आहे. 11 जानेवारी 2026च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 1000 महिला बचत गटांनी ड्रोन चालवण्याचे आणि देखभालीचे तांत्रिक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना शेतीमध्ये खते आणि कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करता येईल, ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या योजनेद्वारे केंद्र सरकार महिलांना ड्रोन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देखील उपलब्ध करून देते. आता पुढील 11वा प्रश्न बघूया. 11 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या अहवालानुसार भारताचा परकीय चलनसाठा फॉरेक्स रिझर्व्ह किती अब्ज डॉलरच्या पार गेला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए 650 अब्ज डॉलर, बी 710 अब्ज डॉलर, सी 750 अब्ज डॉलर, डी 800 अब्ज डॉलर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय जारे बी 710 अब्ज डॉलर. या प्रश्नासंबंधी माहिती. जानेवारी 2026च्या सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलनसाठा 700 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडून 710 अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. 16 जानेवारी 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात हा साठा 701.36 अब्ज डॉलर इतका नोंदवला गेला होता. वाढीचे मुख्य कारण परकीय चलन मालमत्ता FCA आणि सोन्याच्या साठ्यातील झालेली मोठी वाढ हे या विक्रमी साठ्याचे मुख्य कारण आहे. यामुळे भारत आता जगात सर्वाधिक परकीय चलन साठा असलेल्या देशांच्या यादीत वरच्या क्रमांकावर कायम आहे.
ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक सुरक्षित झाली आहे. आता पुढील 12वा प्रश्न बघूया. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने MCA कोणत्या शहरात नवीन क्रिकेट अकादमी उभारण्याची घोषणा 11 जानेवारीला केली? यासाठी खालील पर्याय आहेत. A. नाशिक, B. सोलापूर, C. छत्रपती संभाजीनगर, D. कोल्हापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय आणि किमान C. छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नासंबंधी माहिती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने MCA मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक दर्जाची नवीन क्रिकेट अकादमी आणि स्टेडियम उभारण्याची घोषणा जानेवारी 11 रोजी केली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंना अत्याधुनिक सोयीसुविधा आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण शहरातच उपलब्ध होणार आहे. या अकादमीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सराव पिचेस, जिम आणि इंडोर क्रिकेट नेटची सोय असणार आहे. उद्देश ग्रामीण भागातील क्रिकेट कौशल्याला वाव देणे आणि महाराष्ट्रातून अधिक खेळाडू भारतीय संघात पोहोचवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. आता पुढील 13वा प्रश्न बघूया. भारतीय नौदलाने जानेवारी 11 रोजी कोणत्या स्वदेशी बनावटीच्या विनाशिकेचे डिस्ट्रॉयर समुद्री चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली? यासाठी खालील पर्याय आहेत. A. INS सुरत, B. INS इम्फाळ, C. INS विशाखापट्टणम, D. INS दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय A. INS सुरत. या प्रश्नासंबंधी माहिती. INS सुरत ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B अंतर्गत बांधण्यात आलेली चौथी आणि शेवटची विनाशिका डिस्ट्रॉयर आहे. 11 जानेवारी 2026 रोजी या युद्धनौकेने आपली महत्त्वपूर्ण समुद्री चाचणी सी ट्रायल्स यशस्वीपणे पूर्ण केली, ज्यामध्ये तिची गती आणि शस्त्रास्त्र प्रणालीची क्षमता तपासण्यात आली. या युद्धनौकेची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड MDL मुंबई येथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुजरातच्या सुरत शहराच्या नावावरून नाव देण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे आणि तिचे बोधचिन्ह क्रेस्ट देखील सुरतच्या ऐतिहासिक महत्त्वाचे प्रतीक आहे. आता पुढील 14वा प्रश्न बघूया. भारतीय रेल्वेने 11 जानेवारी 2026 पासून कोणत्या मार्गावर नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरू केली? यासाठी खालील पर्याय आहेत. A. मुंबई ते गोवा, B. पुणे ते नागपूर, C. अयोध्या ते पाटणा, D. दिल्ली ते वाराणसी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय C. अयोध्या ते पाटणा. या प्रश्नासंबंधी माहिती. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अयोध्या ते पाटणा या मार्गावर नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. अमृत भारत एक्सप्रेसबद्दल ही एक पुशपुल तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन आहे, ज्याला दोन्ही टोकांना इंजिन असते. यामुळे ट्रेनचा वेग जलद होतो आणि प्रवाशांचा वेळ वाचतो. या ट्रेनमध्ये प्रामुख्याने सामान्य, जनरल आणि स्लीपर क्लासचे डबे असतात, जे सर्वसामान्यांसाठी कमी दरात आधुनिक प्रवासाची सुविधा देतात. उत्तर प्रदेश आणि बिहार या 2 राज्यांमधील धार्मिक आणि व्यापारिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला आहे. येथे आजचा शेवटचा आणि 15वा प्रश्न आहे. 11 जानेवारी 2026 रोजी कोणत्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायकाचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले? यासाठी खालील पर्याय आहेत. A. पंडित राजन मिश्रा, B. पंडित विजय कुमार, C. उस्ताद रशीद खान, D. पंडित प्रभाकर देशपांडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय D. पंडित प्रभाकर देशपांडे. या प्रश्नासंबंधी माहिती. ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम कलाकार पंडित प्रभाकर देशपांडे यांचे 11 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून अनेक पिढ्यांना संगीताचे धडे दिले आहेत. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एका अनुभवी पर्वाचा अंत झाला आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.